सर्वांना माझा नमस्कार. आपल्याला आज प्रकरण क्रमांक 2 सुरू करायचे आहेत आणि त्या प्रकरणाचं नाव आहे पॅरलल लाईन्स म्हणजेच समांतर रेषा. आता पॅरलल लाईन्स याचा कशा असतात, समांतर रेषा कशा असतात हे अगोदर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण 8वी मध्ये पॅरलल लाईन्स बघितलेल्या आहेत. मग 8वी मध्ये ज्या पॅरलल लाईन्स आपण बघितलेल्या आहेत त्याची एकदा उजळणी करू आपण. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? समजा 2 लाईन्स आहेत. या 2 लाईन्स आहेत आणि या 2 लाईन्सचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी या 2 लाईन्स मधलं हे जे अंतर आहे, समजा हे ए अंतर आणि या ठिकाणी हे दुसरं अंतर आहे बी, ही दोन्ही अंतर कशी सारखी आहेत. म्हणजे इथे तुम्ही कुठेही अंतर घ्या, या अंतर घ्या किंवा या अंतर घ्या, कुठेही अंतर घ्या, रेषा पुढे अनंत वाढवा आणि कुठेही अंतर घ्या, ए बी सी डी ही जी अंतर असणार आहे ही अंतर मात्र समान असणार आहे. मग आता यांना पॅरलल लाईन्स आपण म्हणणार आहे. का? कारण ह्या कुठेही एकमेकांना छेदणार नाहीत. समजा या ठिकाणी या लाईनला आपण नाव देऊ लाईन एल आणि या लाईनला नाव देऊ लाईन एम. लाईन एल आणि लाईन एम ह्या परस्परांना कुठेही छेदणार नाही. लाईन एल अँड लाईन एम आर नॉट इंटरसेक्ट इच अदर. फक्त यासाठी एक अट आहे. अट काय आहे? अट एवढीच आहे की ह्या ज्या लाईन्स आहेत त्या कोप्लॅनर असल्या पाहिजे. कोप्लॅनर. कोप्लॅनर याचा अर्थ काय होतो? एकाच प्रतलात. ह्या ज्या लाईन आहेत ह्या एकाच प्रतलात असल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यात एक प्रतलीय रेषा असल्या पाहिजेत. मग याची व्याख्या आपल्याला काय करता येईल? पॅरलल लाईन्सला काय कसे आपल्याला त्याची व्याख्या कशी मांडता येईल की द लाईन्स विच आर कोप्लॅनर, the lines which are coplanar and do not intersect each other and do not intersect each other are called parallel lines. म्हणजेच एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. या समांतर रेषांची जर उदाहरणं द्यायची असतील आपल्याला तर पट्टी जी आहे आपली
समजा या ठिकाणी जर आपण एक पट्टी घेतली, ही पट्टी जर घेतली तर या पट्टीमध्ये हिच्या ज्या दोन कडा आहेत, ह्या दोन कडा म्हणजे बघा ही अंक दाखवलेली कडा आणि ही दुसरी कडा, ह्या दोन कडा ज्या आहेत ह्या समांतर रेषा आहेत. आपली घराची जी खिडकी असते, या खिडकीचे जे गज असतात, हे गज म्हणजे समांतर रेषा असते. दोन समांतर रेषा, अनेक गज असतात, ते सर्व गज एकमेकांना समांतर असतात. यांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की समांतर रेषा ह्या नेहमी एकाच प्रतलात असतात. दोन वेगवेगळ्या रेषा प्रतलात असणाऱ्या रेषांना आपल्याला समांतर रेषा म्हणता येणार नाही. त्याचं कारण काय? आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे, वर्गात बसलेलो असो किंवा आपल्या घरात बसलेलो असो, आपल्या घरामध्ये दोन प्रतल, समजा एक डाव्या बाजूची भिंत आहे आपली आणि एक उजव्या बाजूची भिंत आहे. डाव्या बाजूच्या भिंतीचा प्रतल म्हणजे काय? सपाट पृष्ठभाग. प्रतल याचा अर्थ होतो सपाट पृष्ठभाग. मग आपल्या उजव्या बाजूची जी भिंत आहे तिचा सपाट पृष्ठभाग आहे, ते एक प्रतल असणार आहे. एक डाव्या बाजूची जी भिंत आहे तिचाही सपाट पृष्ठभाग आहे, ती एक प्रतल असणार आहे. आणि ह्या दोन्ही भिंतीवर जर आपण रेषा काढल्या तर त्या तुम्ही कशाही काढा, उभ्या काढा, एका भिंतीवर उभी काढा, दुसऱ्या भिंतीवर आडवी काढा, किंवा दोन्ही भिंतींवर सरळ काढा, त्या रेषा परस्परांना छेदणार नाहीत, कारण त्या दोन्ही रेषांचे जे प्रतल आहेत ती वेगळी आहेत. मग त्या रेषा जर आपल्याला एकमेकांना छेदणाऱ्या रेषा जर असतील, त्या केव्हा छेदू शकतील? त्या रेषा जेव्हा एकाच प्रतलात असतील तेव्हाच त्या एकमेकांना छेदतील. पण जर एकाच प्रतलात असूनही त्या रेषा जर परस्परांना छेदत नसतील तर अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. मग ह्या ज्या समांतर रेषा, आता या ठिकाणी आपण ज्या दोन समांतर रेषा दाखवलेल्या आहे, म्हणजे रेषा L व रेषा M समांतर आहेत. रेषा L व रेषा M ह्या समांतर आहेत. हेच जर आपल्याला आता रेषा L व रेषा M या समांतर आहेत, म्हणजेच लाईन L and लाईन M आर पॅरलल. म्हणजेच रेषा L व रेषा M समांतर आहेत. थोडक्यात आपण कसं लिहितो? लाईन L पॅरललला बघा हे चिन्ह असतं, पॅरलल. लाईन M आणि हेच आपण मराठीमध्ये कसं लिहितो? रेषा L समांतरला जे चिन्ह असतं ते असतं अशा पद्धतीचं. दोन उभ्या रेषा असतात, रेषा M. लाईन L पॅरलल टू लाईन M म्हणजेच रेषा L समांतर रेषा M. अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन रेषा समांतर आहे असं दाखवता येतं. आता आपल्याला ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय किंवा छेदिका म्हणजे काय?
ट्रान्सव्हर्सल, यालाच आपण काय म्हणतो, छेदिका म्हणतो. ट्रान्सव्हर्सल म्हणजेच छेदिका. आता छेदिका म्हणजे काय पहा. समजा दोन रेषा आहेत. या दोन रेषा अशा ह्या दोन रेषा आहेत आणि आणखी दोन रेषा आहेत. समजा ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. या रेषेला नाव देऊ आपण L, या रेषेला नाव देऊ M, या रेषेला नाव देऊ आपण P आणि ह्या रेषेला नाव देऊ आपण Q. आता ह्या ज्या चार रेषा आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. ट्रान्सव्हर्सल छेदिका म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला नीट समजून घ्यायची. लक्षात घ्या. रेषा L आणि रेषा M ह्या एकाच बिंदूत या ठिकाणी छेदत आहेत. या ठिकाणी ह्या एकाच बिंदूमध्ये छेदत आहेत आणि याच बिंदूतून रेषा Q गेलेली. म्हणजे रेषा L, रेषा M आणि रेषा Q ह्या एकाच बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात. आणि तीन किंवा अधिक रेषा जेव्हा एकाच बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात तेव्हा त्या रेषेला आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स. त्या रेषेला आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स. त्यालाच आपण म्हणतो एकसंपाती रेषा. एकसंपाती रेषा असं म्हणतो. आणि इथला जो हा पॉइंट आहे या पॉइंटला जर आपण ए नाव दिलं तर हा ए जो पॉइंट आहे या ए पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे एकसंपाती बिंदू. यालाच आपण म्हणतो एकसंपाती बिंदू. म्हणजे इथं आपल्याला या तीन रेषांच्या बाबतीत रेषा L, रेषा M आणि रेषा Q या तीन रेषांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ह्या तिन्ही रेषा परस्परांना एकाच बिंदूमध्ये छेदतात. आता P या रेषेचा विचार करा. P ही जी रेषा आहे ती रेषा L ला बिंदू B मध्ये छेदते आणि रेषा M ला बिंदू C मध्ये छेदते. दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदतात. रेषा P ही रेषा L आणि रेषा M ला दोन वेगळ्या बिंदूमध्ये छेदते. आणि ज्या वेळेस एखादी रेषा दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदत असेल त्याच वेळेस त्या रेषेला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. त्या रेषेला म्हणतात ट्रान्सव्हर्सल म्हणजेच छेदिका. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? If line intersect given two lines in distinct point, then that line is called
ट्रान्सवर्सल ऑफ these two lines. याचाच अर्थ जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या दोन रेषांची छेदिका आहे असे म्हणतात. छेदिका आहे असे म्हणतात. आणि मग ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये कोणती छेदिका आहे? In figure, line P is transversal of line L and M, of lines L and L and M. म्हणजे रेषा P ही रेषा L व M यांची छेदिका आहे. यांची छेदिका आहे. क्यूला मात्र छेदिका म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण क्यू ही रेषा यल आणि यमला एकाच बिंदूत छेदलेली. जेव्हा तीन किंवा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा आपण त्यांना फार फार तर एकमेकींना छेदणाऱ्या रेषा असं म्हणतो. भूमितीच्या भाषेत सांगायचं गेलं तर कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो किंवा एक संपती रेषा असं म्हणतो. पण जेव्हा एखादी रेषा दोन किंवा अधिक रेषांना वेगवेगळ्या बिंदूमध्ये जर छेदत असेल तर त्या रेषेला दिलेल्या त्या रेषांची छेदिका असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी रेषा पीला आपल्याला छेदिका म्हणता येईल, रेषा क्यूला मात्र छेदिका म्हणता येणार नाही. आता ही जी छेदिका आहे पुढे आपण बघूया. ही जी छेदिका आहे समजा दोन लाईन काढू. आता हा ट्रान्सव्हर्सल आपण काढला त्यांचा. म्हणजे या ठिकाणी बघा ही लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, अशा ह्या तीन लाईन आहे. यल यम ह्या दोन लाईन आहे आणि यन ही काय ट्रान्सव्हर्सल. लाईन यन इज transversal of line L and M असं आपल्याला सांगता येईल. रेषा N ही रेषा
यल व यम यांची छेदिका आहे. छेदिका आहे. आता एन या रेषेला छेदिका का म्हणायचंय, तर कारण ती रेषा यल ला एका बिंदूमध्ये आणि रेषा यम ला दुसऱ्या बिंदूमध्ये छेदलेली, दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदलेली. लाईन यल इंटरसेक्ट लाईन यल अँड यम इन डिस्टिंक्ट पॉइंट, वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदलेली आहे. सो दॅट लाईन एन इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन यल अँड यम. रेषा एनला रेषा यल आणि यमची छेदिका असं म्हणतात. मग ही जी छेदिका आहे, ही छेदिका रेषा यल आणि रेषा यमला ज्या ज्या बिंदूमध्ये छेदते त्या बिंदूमध्ये, त्या प्रत्येक बिंदूजवळ चार कोन तयार होतात. पहा इथं हा एक कोन तयार झाला, त्यानंतर हा दुसरा कोन तयार झाला, हा तिसरा कोन तयार झाला आणि हा चौथा कोन तयार झाला. इथं सुद्धा बघा, हा एक कोन तयार होतो, हा दुसरा कोन तयार होतो, हा तिसरा कोन तयार होतो आणि हा चौथा कोन तयार होतो. या प्रत्येकाला आपण नाव देऊ. बघा आपण आता नावं दिलेली आहे. कोन ए, कोन बी, कोन सी आणि कोन डी. कोन पी, कोन क्यू, कोन आर आणि कोन एस आहे. आता या ठिकाणी प्रत्येक बिंदूजवळ चार चार कोन तयार होतात. प्रत्येक छेदन बिंदूजवळ चार चार कोन तयार होतात आणि असे एकूण किती कोन तयार होतात, 8 कोन तयार होतात. आणि या 8 कोनांपैकी वरील चार कोनांचे म्हणजे रेषा यलला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूजवळ झालेले चार कोन आणि रेषा यमला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूजवळ झालेले चार कोन, असे वरचा एक आणि खालचा एक एक कोन घेऊन काही जोड्या तयार होतात. ह्या जोड्या कोणत्या आहेत हे आपण 8वीला बघितलेलं आहे, पण तरीसुद्धा आपण एकदा आता उजळणी करूया की ह्या ज्या जोड्या आहेत ह्या कोणकोणते प्रकार आहेत, कोणांच्या जोड्यांचे कोणते प्रकार आहे. तर त्यातला पहिला प्रकार आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स यालाच म्हणतात संगत कोन. यालाच काय म्हणतात, संगत कोन. तर आता यातला संगत कोन नंबर 1, संगत कोनांची पहिली जोडी. पहिली जोडी काय येते पहा, कोन ए चा संगत कोन पी येतोय. कोन ए व म्हणण्यापेक्षा मी कॉमा देतो, कोन ए आणि कोन पी. त्यानंतर दुसरी जोडी कोणती येते, कोन बी आणि कोन क्यू. दुसरी जोडी येते कोन बी आणि कोन क्यू. अँगल बी अँड अँगल क्यू आर करस्पॉन्डिंग अँगल. लक्षात ठेवायचे ही ठिकाणं, ही स्थानं लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरी जोडी येते अँगल सी अँड अँगल आर. तिसरी जोडी जी आहे ती आहे अँगल सी अँड अँगल आर. आणि चौथी जोडी जी आहे ती आहे अँगल डी अँड अँगल एस. अँगल डी अँड अँगल एस. हे लक्षात ठेवायचे. रेषा एलच्या वरच्या बाजूचा रेषा एनच्या छेदिकेच्या डाव्या बाजूचा, तसंच हा कोन रेषा एमच्या वरच्या बाजूचा आणि छेदिकेच्या उजव्या बाजूचा. म्हणजे बघा, ए हा कोन छेदिकेच्या उजव्या बाजूचा आहे, पी हा कोन छेदिकेच्या उजव्या बाजूचा, ए आणि पी ही दोन्ही कोन रेषा एल आणि रेषा एमच्या वरच्या बाजूची. इथं सुद्धा कोन बी आणि कोन क्यू जर बघितलं तर छेदिकेच्या उजव्या अंगाचे आहेत आणि रेषा एल व रेषा एमच्या खालच्या बाजूचे आहेत.
आर आणि डी हे दोन कोण जर सी आणि आर हे दोन कोण जर बघितले तुम्ही तर छेदिकेच्या डाव्या बाजूचे आणि दिलेल्या रेषांच्या खालच्या बाजूचे, आणि डी व कोण यस बघितलं तर छेदिकेच्या डाव्या बाजूचे आणि दिलेल्या रेषांच्या वरच्या बाजूला हे कोण तयार झालेले आहेत. यांना आपण संगत कोण असं म्हणतो. यांची जी हे कोणत्या ठिकाणचे कोण संगत कोण असतात हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. कोणकोणत्या ठिकाणचे कोण हे संगत कोण असतात. त्यानंतर दुसरी जोडी जी आहे ती आहे अल्टरनेट इंटेरियर अँगल. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स, त्याला म्हणतात आंतर व्युत्क्रम कोण. याला काय म्हणतात? आंतरव्युत्क्रम कोण. मग आता हे आंतरव्युत्क्रम कोण कोणते आहेत? आंतरव्युत्क्रम कोणाच्या दोन जोड्या आहेत. त्यातली पहिली जोडी कोणती पहा, कोण बी आणि कोण यस. अँगल बी अँगल यस. आणि दुसरी जोडी जी आहे ती कोणती आहे? अँगल सी अँड अँगल पी. अँगल सी अँड अँगल पी हे झाले पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. आणि पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल जे आहेत ते असे असतात. अँगल ए अँड अँगल आर ही एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. अँगल डी अँड अँगल क्यू. आणि तिसरी जी जोडी आहे ती आहे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स यालाच म्हणतात आंतरकोन. यालाच म्हणतात आंतरकोन. आणि आंतरकोनाच्या सुद्धा दोन जोड्या असतात. त्यातली पहिली जोडी आहे अँगल बी अँड अँगल पी. अँगल बी अँड अँगल पी. आणि दुसरी जोडी जी आहे सेकंड पेअर ऑफ इंटेरियर अँगल, अँगल सी अँड अँगल यस. अँगल सी अँड अँगल यस. असे तीन प्रकारचे कोण, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट इंटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल. करस्पॉन्डिंग अँगललाच आपण संगत कोण म्हणतो. संगत कोणांच्या चार जोड्या असतात. अल्टरनेट इंटेरियर अँगल्सला आपण आंतरव्युत्क्रम कोण म्हणतो आणि आंतरव्युत्क्रम कोणांच्या दोन जोड्या असतात. आणि इंटेरियर अँगल्सलाच आपण आंतरकोन म्हणतो आणि आंतरकोनांच्या सुद्धा दोन जोड्या असतात. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की रेषा यल आणि रेषा यम जर समांतर असतील, रेषा यल आणि रेषा यम जर समांतर असतील आणि यन ही जर त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोण हे कॉन्ग्रेंट असतात, म्हणजेच एकरूप असतात. म्हणजे कोण ए आणि कोण पीचं माप सारखं असणार आहे, कोण बी आणि कोण क्यूचं माप सारखं असणार आहे, कोण सी आणि कोण आरचं माप सारखं असणार आहे, कोण डी आणि कोण यसचं माप सारखंच असणार आहे. त्याचप्रमाणे रेषा यल आणि यम जर पॅरलल असतील, समांतर असतील आणि रेषा यन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, रेषा यन ही त्यांची छेदिका आहे, तर जे अल्टरनेट इंटेरियर अँगल म्हणजे आंतरव्युत्क्रम कोण जे असतात, या आंतरव्युत्क्रम कोणांच्या जोड्यातील जे कोण आहेत ते कॉन्ग्रेंट असतात. म्हणजे अँगल बी आणि अँगल यस यांची मापं सारखी येतील. अँगल सी आणि अँगल पी यांची मापंसुद्धा सारखी येतील. आणि तिसरा जो प्रकार आहे इंटेरियर अँगल, आंतरकोन, या आंतरकोनांच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर रेषा यल आणि यम जर समांतर असेल आणि यन ही त्यांची जर छेदिका असेल तर इंटेरियर अँगल्स म्हणजेच आंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात. म्हणजे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजेच पूरक असतात. सप्लिमेंटरी याचा अर्थ त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कोण बी आणि कोण पी ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश येईल. कोण सी आणि कोण यस ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीज सुद्धा 180 अंश येते. असे हे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग काही महत्त्वाचे जे गुणधर्म आहेत, हे महत्त्वाचे गुणधर्म कोणते आहेत पहा. सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज.
some important properties. याला म्हणतात काही महत्त्वाचे गुणधर्म. काही महत्त्वाचे गुणधर्म. आता यातला पहिला गुणधर्म कोणता आहे? महत्त्वाचा पहिला गुणधर्म, when two line intersect, when two lines intersect, two lines intersect, the pair of opposite angle form the pair of opposite angles form are congruent, are congruent. म्हणजेच जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात, एकमेकींना छेदतात तेव्हा होणारे विरुद्ध कोन, होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. हा झाला पहिला महत्त्वाचा गुणधर्म. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म काय? The angles in linear pair are supplementary. सप्लिमेंटरी याचा अर्थ होतो पूरक असणे. सप्लिमेंटरी याचा अर्थ होतो एकमेकांशी पूरक असणे, म्हणजेच त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. लिनियर पेअर अँगल्स याचा अर्थ काय होतो? रेषीय जोडीतील कोन. यालाच म्हणतात रेषीय जोडीतील कोन पूरक असतात. रेषीय जोडीतील कोन कसे असतात? पूरक असतात, म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्यानंतर तिसरा जो गुणधर्म आहे, तो तिसरा गुणधर्म आपल्याला काय बघायला मिळतोय? When one pair of corresponding angle is congruent, when one pair of corresponding angle
are congruent. Then all the remaining pair of corresponding angle. Then all the remaining pair of corresponding angles are congruent. म्हणजेच जेव्हा संगत कोनांची एक जोडी संगत कोनांची एक जोडी एकरूप असते, एकरूप असते तेव्हा संगत कोनांच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात, एकरूप असतात. आपण काय पाहिलं होतं पहा याच्या अगोदर काय पाहिलं होतं, रेषा एल आणि एम समांतर आहे. इफ लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल अँड एन इज द ट्रान्सव्हर्सल देन अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट. मग एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेल्या सर्व पेअर ह्या कशा असतात, कॉन्ग्रुएंट्स असतात. म्हणजे फक्त त्यासाठी कोणती अट पाहिजे, रेषा एल आणि रेषा एम ह्या समांतर असल्या पाहिजे. जर रेषा एल आणि एम समांतर असेल तर कोन ए आणि कोन पी एकरूप होईल आणि ही एक जोडी जर एकरूप झाली संगत कोनांची तर उरलेल्या सर्व जोड्या ह्या आपोआप एकरूप होतात. त्यानंतर चौथा गुणधर्म आहे, चौथा गुणधर्म, व्हेन वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स, when one pair of alternate angles are congruent is congruent. One pair of alternate angle is congruent then all the remaining pair of alternate angles, all the remaining pair of alternate angles are congruent. म्हणजेच जेव्हा व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असते, व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असते तेव्हा
व्युत्क्रम कोनांच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. आणि पाचवा गुणधर्म आहे तो गुणधर्म आहे इंटेरियर अँगलच्या बाबतीत. म्हणजे इथं सुद्धा लक्षात घ्या, इथं सुद्धा रेषा, दोन रेषा ज्या असतात त्या समांतर असणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन रेषा जर समांतर असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आणि एक जोडी जरी व्युत्क्रम कोनांची एकरूप असेल, एका जोडीतील कोन जरी एकरूप असेल, तर उरलेल्या सर्व जोड्यातील कोन सुद्धा कसे असतात, एकरूप असतात. आणि पाचवा जो आहे, व्हेन द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स, when the pair of one pair of when one pair of interior angles on one side of the transversal, on one side of the transversal, is supplementary. Is supplementary, then the other pair of then the other pair of interior angle is also supplementary. Interior angle is also supplementary. जेव्हा छेदिकेच्या एकाच अंगाचे कोन, एकाच अंगाचे म्हणा किंवा एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात, तेव्हा दुसऱ्या बाजूचे आंतरकोन सुद्धा पूरक असतात. तेव्हा आपण छेदिकेच्या दुसऱ्या बाजूचे म्हणू. तेव्हा छेदिकेच्या दुसऱ्या बाजूचे आंतरकोन सुद्धा पूरक असतात.
म्हणजे या ठिकाणी छेदिकेच्या एकाच बाजूचे अंतरकोन जर पूरक असतील, वन साइड इंटेरियर angle of one side of transversal are supplementary, then other interior angle also supplementary. म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूचे अंतरकोन पूरक आहेत, म्हणजे छेदिकेच्या दुसऱ्या बाजूचे सुद्धा अंतरकोन कसे असणार आहेत, पूरक असणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे जे गुणधर्म आहेत हे आपण ध्यानात ठेवायचे आहेत. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. म्हणजे समांतर रेषांचे गुणधर्म. समांतर रेषांचे गुणधर्म. आणि यामध्ये आपल्याला बघायचं आहे इंटेरियर अँगल थेरम. इंटेरियर अँगल थेरम म्हणजेच आंतरकोनाचे प्रमेय. यामध्ये आपण बघणार आहोत आंतरकोनाचे प्रमेय. म्हणजे पुढचा जो भाग आपण घेणार आहे, या पुढच्या भागामध्ये समांतर रेषांचे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स हे बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत इंटेरियर अँगल थेरम, आंतरकोनाचे प्रमेय. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.